नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। काल होती आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी स्पेशल अशी मी तांदळाची खीर बनवली होती। अगदी सोपी आणि टेस्टी कशी बनवली चला पाहूयात। इथं मुठभरीला थोडंसं जास्त इतके तांदूळ घेतलेले आहेत, थोडेसेच तांदूळ घ्यायचे। ही खीर 4 ते 5 माणसांना आरामात पुरली जाते, एवढेच तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे स्वच्छ तांदूळ मी धुवून घेणार आहे। इंद्रायणी सुगंधी तांदूळ आहे हा, सुगंधी इंद्रायणी तांदूळच घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या खिरीला खूप चांगली टेस्ट आणि चव येईल। आता 2 ते 3 पाण्याने छान धुवून घेतले आहेत तांदूळ। आता छोटा कुकर घेतलेला आहे, या कुकरमध्ये हे सगळे तांदूळ मी ओतून घेणार आहे। आता सगळे तांदूळ याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर दूध घालून घ्यायचं आहे। तर दूध किती घालायचं आहे, तांदळाच्या वरती येईल इतकं दूध घालायचं आहे आपल्याला, एवढं दूध घातलेलं आहे मी। आता झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। 3 शिट्ट्यात हा अगदी मऊसर तांदूळ शिजला जातो, मीठ वगैरे घालायचं नाही अजिबात, दूध घालायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या याला। आता तोपर्यंत मी ओल्या नारळाची एक वाटी घेतलेली आहे आणि 5 ते 7 बदाम घेतलेले आहेत। आता हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि ओलाला असा किसणीच्या साहाय्याने माझ्या विळीला पुढे आहे त्याने व्यवस्थित असं नारळ खोवला जातो आणि काळी पाटी जी आहे असते पाटीची ती तशीच राहते, म्हणून मी याने खोवून घेते। आता नारळ खोवून घेईपर्यंत मस्त असे आपले तांदूळ शिजलेले आहेत। आता हे तांदूळ मिक्सरचा मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे तांदूळ ओतून घेणार आहे मी आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे। आपल्या आता तांदळाची खीर खाताना कशी भात खाल्ल्यासारखी अशी लागते, तशी लागणार नाही, अगदी व्यवस्थित लागेल। चांगले तांदूळ शिजवून घ्यायचे, झटकीपट होते ही खीर, तांदूळ भिजवायची वगैरे गरज नाही आहे। तांदूळ असे दुधामध्ये शिजवून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मस्त अशी फिरवून घ्यायचे आहेत। हे थोडेसे जाडे भरडे ठेवायचे की खाताना खूप छान लागतील। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घालून वरून मी थोडंसं दूध घातलेलं आहे, जेणेकरून हे मस्त बारीक, आता पटकन मस्त बारीक करून घेऊयात आपण मिक्सरला। भांड्यामध्ये घालून दूध घालून घेतलेलं आहे, तांदळाच्या भाताच्या वरती दूध येईल एवढं। झाकण लावून घेतलं आणि मस्त असं फिरवून घेणार आहे मी। फिरवून घेतल्यानंतर दाखवते तुम्हाला किती मस्त असं फिरवून घेतलेलं आहे, अगदी व्यवस्थित। एवढीच कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला, असं फिरू। याच्यापेक्षा तुम्ही जास्त तांदूळ खाताना आवडत नसतील तर अजून फिरवलं तरीही चालेल। आता इथे मी एक ओला नारळाचा किस करून घेतलेला आहे, पाटची काळी पाटी घातलेली नाही आहे। बदाम घेतलेले आहेत कट करून, किशमिश घेतले, किशमिश म्हणजे या खिरीमध्ये घातले तर अतिशय अप्रतिम अशी भन्नाट अशी चव लागते याची। आणि काजू घेतलेले आहेत, विलायची पूड फ्लेवरसाठी घेणार आहे। आता ही सामग्री सगळी रेडी करून झाल्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे, गॅसवर चालू करून हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे। आता गॅसवर पातेलं ठेवून दिल्यानंतर याच्यामध्ये तूप घालणार आहोत आपण, 1-1.5 टीस्पून इतकं तूप घालणार आहे। तूप चांगलं वितळू द्यायचं आहे। हे तूप वितळल्यानंतर अगदी व्यवस्थित मस्त अशी फोडणी करून घेणार आहोत। फोडणीची खीर म्हटली तरीही चालेल, खूप टेस्टी आणि रुचकर लागते तांदळाची खीर आहे ही। असं तूप सगळं वितळून घेतल्यानंतर यामध्ये आता प्रथम मी बदाम घालून घेणार आहे। बदाम काजू सगळे यामध्ये फ्राय केल्यामुळे अगदी कुरकुरीत खाताना खिरीमध्ये लागतं, त्यामुळे गॅस अगदी लो ठेवलेला आहे मी। आता बदाम घालून घेऊयात, बदाम चांगले कुरकुरीत करून घेणार आहोत आपण। काजू ॲड करून घेतलेले आहेत, काजूही थोडे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आणि मनुके घातलेले आहेत। हे मनुके चांगले एकदम टम्म असे फुगेपर्यंत मस्त असे तुपामध्ये परतून घ्यायचे, त्यामुळे याची अप्रतिम अशी भन्नाट अशी चव खिरीमध्ये उतरली जाते। एकदा या पद्धतीने खीर तुम्ही करून पहा, अगदी टेस्टी आणि रुचकर होते। मस्त असं हे फुगेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तुपामध्ये। 1-2 ते 3 मिनिटानंतरच आपले मनुके अगदी टम्म फुगलेले आहेत। याच्यामध्ये आता खोबऱ्याचं चव घालून घेणार आहोत। खोबऱ्याच्या वाटीची पाटची जी बाजू असते काळी, ती घालणार नाही आहे मी यात, कारण की तशीच दिसते ती काळी दुधामध्ये, त्यामुळे मला ते आवडत नाही, म्हणून मी आज या पद्धतीने असं चव करून घेते विळीवरती आणि मग टाकते। आता हा चव ही थोडासा परतून घ्यायचा आहे, जास्त वेळासाठी नाही, अगदी थोडासा। मस्त असं
एकजीव करत करत तुपावरती हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबऱ्यात जास्त असं चरचर लागतं ते खिरीत लागणार नाही. अगदी मस्त मऊसर अशी खीर रेडी होईल. त्यामुळे 1-2 मिनिटासाठी खोबरं चांगलं परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये. असं व्यवस्थित एकसारखं हलवत मी 2 मिनिटासाठी हे खोबरं मस्त परतवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये जे वाटून आपण घेतले होते तांदूळ ते पहिल्यांदा घालणार आहोत. हे सगळे तांदूळ मी एका चमच्याच्या साहाय्याने यामध्ये घालून घेणार आहे. दाटसर असे झालेले आहेत. दूध वरून घालणार आहे मी. अर्धा लिटर दूध यासाठी अगदी परफेक्ट झालं होतं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध अजून घालून मी फिरवून घेऊन याच्यामध्ये ओतणार आहे. तांदूळ आणि खोबऱ्याचा चव आणि ड्रायफ्रूट सगळं मिक्स करून अगदी व्यवस्थित याच्यामध्ये घालणार आहोत. आता दूध घालून मिक्सरचं भांडं परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं. यामुळे त्याला जे लागलेलं होतं ते सगळं याच्यामध्ये गेलेलं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. परत दूध घातल्यानंतर सगळं एकजीव झाल्यानंतर परत आपण वरून अर्धा लिटर इतकं दूध ओतणार आहोत याच्यामध्ये. फुल फॅट म्हशीचं दूध आहे हे, त्यामुळे अगदी मस्त अशी खीर होते या दुधामुळे. 5 माणसं आरामात ही खीर खाऊ शकतात एवढी खीर आहे ही. अशी परत फिरवून घ्यायची आणि उरलेलं दूधही मी यामध्ये ॲड करून घेते. सगळं दूध ॲड करून घेतल्यानंतर खिरीला चांगली उकळी काढून घ्यायची. खीर थोडीशी आटवून घ्यायची आणि मग आपण साखर घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला दुधाचं आणि साखरेचं प्रमाण अगदी व्यवस्थित होईल. आमच्याकडे खूप कमी गोड खाल्लं जातं, त्यामुळे मी 5 चमच इतकी साखर ॲड केली आहे. फ्लेवरसाठी अर्धा टीस्पून इतकी विलायची पूड घातलेली आहे मी. यामुळे फ्लेवर खूप छान येतो खिरीचा. आता ही सगळी विलायची पूड यामध्ये घालून परत फिरवून घ्यायचं अगदी व्यवस्थित. आता 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवरती खीर चांगली उकळू द्यायची आहे आपल्याला. चांगली उकळी काढून घेऊयात. आता एक उकळी आल्यानंतर आता मी 5 चमचे इतकी साखर घेतलेली आहे. आमच्याकडे कमी गोड खाल्लं जातं. मीडियमपेक्षा थोडंसं कमी इतकं गोड झाली होती खीर. तुम्हाला तर गोड आवडत असेल तर 1 चमचा साखर अजून ॲड करू शकता तुम्ही. आणि मग बरोबरीचं असं गोड होतं. एवढ्या 5 चमचे साखरेने अगदी मीडियमपेक्षा थोडीशी कमी इतकी गोड ही खीर झाली होती. पण खीर हा पदार्थ कमी गोड असा छान लागतो, त्यामुळे आमच्याकडे असंच आवडतं म्हणून मी 5 चमचे इतकी साखर ॲड केली आहे. मोठा चमचा आहे पोहे खायचा, त्याने 5 चमचे इतकी साखर ॲड करून घेतलेली आहे. आता आपली खीर चांगलीच दाटसर व्हायला लागली आहे. बाजूच्या गॅसवरची ठेवून मस्त अशी बारीक गॅसवरती छान उकळी काढून घेणार आहे मी. मस्त अशी शिजलेली आहे. अगदी टेस्टी अशी मस्त झालेली आहे. तांदूळ सगळं व्यवस्थित असं मेजरमेंट झालेलं आहे. या पद्धतीने खीर तुम्ही नक्की करून पहा. अगदी क्रीमी आणि टेस्टी लागते. चला आता सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते खीर आपली कशी झालेली आहे ती. एक बाउल घेतलेला आहे सर्विंग बाउल. आता याच्यामध्ये काढते आहे मी. किती रसरशीत आणि क्रीमी अगदी टेस्टी, आईस्क्रीमलाही फिकी पाडेल, रबडीलाही फिकी पाडेल अशी मस्त अशी टेस्टी आपली खीर रेडी झालेली आहे. सगळी खीर मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. कशी छान आणि मस्त दिसती आहे ना. याच्यावरून थोडे बदामाचे काप ॲड करून घेऊयात. तुम्हाला अजून हवे असतील तर दुसरेही ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता. बदामाचे काप मला या खीरीमध्ये फार आवडतात म्हणून मी थोडेसे वरून सजावटीसाठी वापरलेले आहेत. अगदी रुचकर आणि टेस्टी अशी रेसिपी आपली रेडी आहे. ही अशी तांदळाची खीर नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय.